हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। तर मी आज बनवणार आहे पनीर पराठा। त्यासाठी इथे मी पनीर आणि गाजर किसून घेतला आहे। त्यामध्ये टाकणार आहे थोडासा पनीर मसाला, थोडासा चाट मसाला, थोडीशी काळी मिरी पावडर, अर्धा चमचा हळद, घरी बनवलेली लाल मिरची पावडर, बारीक चिरलेला कांदा, मी छोटासाच कांदा घेतला आहे, आणि भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे मी हा गोळा तयार करून घेतला आहे। आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा गोल असा लाटून घेतला आहे आणि छोटाच लाटून घेतला आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। इथे बघू शकता तुम्ही याची साईज। आणि गॅसवरती तवा देखील गरम करायला ठेवला आहे। त्यावरती इथे मी बटर टाकणार आहे। तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता। आणि हा पराठा आपल्याला त्यावरती चांगला भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही दोन्ही साईडने मी खरपूस असा हा पराठा भाजून घेतलेला आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी लहान असा ब्रेकफास्ट आहे। जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय। शार्वीसाठी बनवला आहे। शार्वी, कसा झालाय पराठा? छान आहे। खाल्ला तू? गरम आहे ना? गरम आहे? तुला आवडतो ना?